मार्च 2023 मार्च कुठला महिन्याच्या रिझल्ट माहित नाही. इफ Q is false and P conjunction Q by conditional R is true, then dash is a tautology. The dash म्हणजे खालीपैकी कोणतं स्टेटमेंट पॅटर्न टोटोलॉजी आहे. क्वेश्चन बरोबर आहे. बाय कंडिशनल ठीक आहे. इज अ टोटोलॉजी. तर खालीपैकी कोणता स्टेटमेंट पॅटर्न टोटोलॉजी आहे. व्हॉट इज मीन बाय टोटोलॉजी? All the tautologies must be true in that particular statement pattern, whatever the conditions of P and Q previously. If the statement pattern is called as tautology. ठीक आहे. त्याने सांगितलं Q काय असेल? false असेल. आणि P conjunction Q ओके बाय कंडिशनल R ची व्हॅल्यू काय असेल? ट्रू असेल. तर त्या व्हॅल्यू साठी खालचं स्टेटमेंट पॅटर्न टोटोलॉजी कोणतं असेल? ठीक आहे. काय करावं लागेल? P Q R आहे का? R पण घ्यावा लागेल. ओके. नंतर P conjunction Q घ्यावा लागेल. नंतर P conjunction Q बाय कंडिशनल R घ्यावा लागेल. बरोबर आहे. आणि याची व्हॅल्यू काय सांगितली त्यांनी? ट्रू सांगितली. आणि Q काय सांगितलं? फॉल्स. तर खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट टोटोलॉजी आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू ट्रू आली पाहिजे. मग P डिस्जंक्शन R घेऊन टाकायचं. ओके. P डिस्जंक्शन R P कंजंक्शन R लेंदी होईल जरा. त्याच्यानंतर P डिस्जंक्शन R ऑलरेडी आहे ना. मग P आहे नंबर देतो. पुढे लिहायला सोपं जाईल. 1 2 3 4 5 6 7 P कंजंक्शन 6 R 7 implies 7 to 6 7 implies 6 बरोबर. हा पुढे P disjunction R means 6 implies P conjunction R means 7 म्हणजे 6 implies 7 ओके. म्हणजे 6 implies 7 C आहे आणि 7 implies 6 B आहे आपल्या सोयीसाठी. आणि P conjunction R ते आलेलं आहे का? यस खाली P conjunction R तुमचा हा D आहे. बरोबर आहे. हा सांगा बरं. किती व्हॅल्यू येतील? रोज किती येतील? 8 येतील. हा 1 2 3 4 1 2 3 4 ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ओके. P conjunction Q. Conjunction. You know conjunction? Yes. One of the result is false, then the result is false. If both are true, then the result is true. False. P conjunction Q by conditional R. This and this by conditional. You know by conditional. Both are same, the result is true. They are different, the result is false. True. False. True. False. Okay. P disjunction R. First and third. True. False. True. And true and false. बरोबर. False. True. Disjunction. बरोबर. P conjunction R. True. False. True. False. False. 7 implies 6. Arrow. True.
negation by conditional मध्ये same value gives true. True, true. 6 implies 7. 6 to 7. True. False. True. False. 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 True. False. False. True. True. This is the table. And now Q is False. कुठे आहे Q? हा Q. Q false असताना Q false म्हणजे कुठे? इथे इथे आणि या दोन ठिकाणी. त्यावेळेस P conjunction Q by conditional R कुठे आहे? P conjunction Q by conditional R is true. म्हणजे हा false असताना तो काय असायला पाहिजे? True. म्हणजे हा एक घ्यावा लागेल आणि हा एक घ्यावा लागेल. हे दोन कटले. कळलं का? P conjunction Q by conditional R ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे त्यावेळेस? True. तर खालीलपैकी कोणतं टोटोलॉजी असेल या दोन कंडिशन मध्ये? बघा टोटोलॉजी हे एक आहे P disjunction Q आणि टोटोलॉजी हे एक आहे आणि टोटोलॉजी हे एक आहे. काय झालं? बरोबर? या दोन्ही व्हॅल्यू मध्ये खालीलपैकी कोणतं टोटोलॉजी असायला पाहिजे? बघा Q false आहे आणि P conjunction Q by conditional R काय? True आहे. तर खालीलपैकी कोणतं टोटोलॉजी आहे? 7 implies 6 म्हणजे B. बरोबर ना? आणि त्याच कंडिशन मध्ये पुन्हा कोण यायला लागलाय? B यायला लागलाय. हे बघा हा यायला लागलाय पण तो एकाच कंडिशन मध्ये यायला लागलाय. या कंडिशन मध्ये यायला लागलाय का? म्हणजे कोण यायला लागलाय तो? B. 7 implies 6 म्हणजे B. B म्हणजे हा ऑप्शन B is there. This is a टोटोलॉजी. कंफ्युजन नाही कळलं? बघा हा फॉल्स आहे हा ट्रू आहे. तर टोटोलॉजी हा यायला आहे आणि हा पण यायला आहे. बरोबर आहे? पण पुन्हा त्याच व्हॅल्यू घेतला तो फॉल्स आणि तो ट्रू हा येत नाही आहे. येतोय का? हा फॉल्स येत आहे. मग सेम टोटोलॉजी कोण राहायला आहे? बी राहायला आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन पण आहे बी. कळतंय? नेक्स्ट दिस इज द फर्स्ट ऑप्शन. सगळ्यांचं फर्स्ट ऑप्शन आहे. हां जरूर क्लिक. फर्स्ट ऑप्शन आहे. व्हाट इज मीनिंग? negation of contrapositive of the statement pattern this. या स्टेटमेंट पॅटर्नचा आधी कॉन्ट्रापॉझिटिव्ह घ्या मग त्याचं निगेशन काढा. खालीलपैकी काय आहे ते सांगा. असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय? P implies Q चा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो? कॉन्व्हर्स ऑफ द इनव्हर्स ऑर इनव्हर्स ऑफ द कॉन्व्हर्स. If the statement is P implies Q, okay, then its contrapositive is change the position also and take negation also. That is contrapositive is negation Q implies negation P. मग हा P consider करा आणि हा Q consider करा. Implication is there. याचं निगेशन घ्या याचं निगेशन घ्या. काय होईल? Negation of P conjunction negation Q implies negation of P disjunction negation. बरोबर? हा काय झाला? कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता या कॉन्ट्रापॉझिटिव्हचा पुन्हा काय घ्यायचा? निगेशन घ्यायचा. बरोबर? आधी हे निगेशन आपण टाकून देऊ नंतर टाकलं तरी चालतं. हा सिम्प्लिफाय करा मग निगेशन घेऊ. निगेशन P disjunction Q negation Q implies negation P conjunction Q. आन्सर नाही अजून. आत्ताशी सिम्प्लिफाय केलं. आता याचं निगेशन घ्यायचं पुन्हा. अरे बाबा निगेशन ऑफ द कॉन्ट्रापॉझिटिव्ह. याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह कोण आहे? हा. मग याला सिम्प्लिफाय केलं. निगेशन घेतलं का अजून? नाही घेतलं निगेशन अजून. आता निगेशन घ्यायचं. and therefore negation of in bracket negation P disjunction Q implies in second bracket negation P conjunction Q. दिसतं का हेड ना? ब्लॅक पेन नाही. It is equivalent to okay negation of implication. हे negation सेकंडला जाईल आणि पहिल्या कनेक्टिव्ह मध्ये येईल.
that is negation P, disjunction Q. Negation goes to the second term according to our Hill trick. Therefore, and second level connective कोणता मध्ये येईल? पहिलं. And negation P conjunction Q आहे का हे? नाही. मग काय करा हे negation आतमध्ये द्या. Equivalence to negation P disjunction Q conjunction. Negation of negation P. P conjunction च disjunction D models ना. And negation Q. शोधा. Negation P disjunction Q conjunction P disjunction negation Q. Option this is wrong and the correct option is B. पॉकेट के अंदर पॉकेट. या स्टेटमेंट पॅटर्नचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह घ्या आणि मग त्याचं निगेशन घ्या. या स्टेटमेंट पॅटर्नचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह हा येतो अकॉर्डिंग टू दिस कॉन्ट्रापॉझिटिव्ह कन्सेप्ट. ओके. मग याला सिम्प्लिफाय केलं तर हे येतं आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर मग निगेशन टाकलं तर मग हे येतं. दॅट्स द ऑप्शन इज बी.